ठाणे मनोरुग्णालयात अग्नी सुरक्षेसाठी मॉक ड्रिल। आगीची घटना घडलीच तर रुग्णालयातील मनोरुग्णांना सुरक्षित बाहेर कसे काढायचे यासाठी मॉक ड्रिल घेऊन याबाबतचे प्रशिक्षण ठाणे अग्निशमन दलाने रुग्णालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले। ठाणे मनोरुग्णालयात सध्या 800हून अधिक महिला आणि पुरुष मनोरुग्ण उपचार घेत आहेत। आगीसारख्या घटनेपासून स्वतःचा बचाव करण्याचा याचे ज्ञान या रुग्णांना नसल्याने त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर असते। रुग्णालयात आगीची घटना वाढत आहे। अहमदनगर, धुळे, भांडूप येथील रुग्णालयात आगी लागून मोठ्या जीवितहानीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत। अशा घटनांतून बोध घेणे आवश्यक आहे, मात्र काही रुग्णालय प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे। ठाणे मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून ते वेळोवेळी रुग्णालयातील रुग्णांच्या जीविताची काळजी घेत असतात। त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच रुग्णालयामध्ये आगीचे मॉक ड्रिल करण्यात आले।